तालुक्याचे विधाते लोकनेते कैलासवासी शामराव पाटील यड्रावकर साहेब यांनी जे सहकार चळवळ आणखीन लोकांच्यासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे पूर्ण तालुका पूर्ण जिल्ह्याभर म्हणा तुम्ही, तर त्यांचा पुढं वारसा चालवणारे हे आमचे दोन खंदे, एक म्हणजे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमदार. तर यांचं काम जे आहे म्हणजे जे कुठलीही जात पात धर्म कुठलाही ते हे न भेदभाव न ठेवता लोकांच्यातला जो माणूस म्हणतो म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कोणीही भेटा, काही काम सांगा, बरे हॉस्पिटल असू दे, पर्सनल काम असू देत, सहकार्य असू देत, अडचणी कुठलेही असू देत, ते सॉल्व करणारा एकमेव म्हणजे नेता म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब. मी जवळून बघतो त्यांना, त्यांचं काम करायची पद्धत, लोकांच्यामध्ये धडपड किंवा त्यांचा फॉलोअप किंवा कोण मयत असतील किंवा कुठलंही लग्न असेल, कुठलाही सोहळा असेल, काही असेल तर ते आजपर्यंत त्यांनी आणि आत्ता पण त्यांनी करत आहेत. मुंबई पूर्ण हलवून ठेवलेले माजी राज्यमंत्री असले तर म्हणजे तिथंपर्यंत जी वारसा असणारे आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संजय पाटील यड्रावकर साहेब हे आपले आता जयसिंगपूर बघतायत किंवा त्यांनी शिरोळ तालुक्याचंही काम करतात. ते यड्रावकर साहेबांनी गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये संजू मालकांनी जे काम केलेलं आहे ते ही पोच पावते काम त्यांचं फक्त काम दिसतं. सिद्धेश्वर देवालयाचं पूर्ण डेव्हलपमेंट असेल, स्विमिंग पूल असेल, नाट्यगृह असेल, रस्ते असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा पूर्ण उद्यानांचे डेव्हलपमेंट असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, कचऱ्याचा प्रश्न असू दे, स्टेडियमचा असू दे, म्हणजे कोटीतली उड्डाणे आम्ही जयसिंगपूरवासियांनी कधीच बघितले नव्हते. आणि एवढा मोठा विकास आणि एवढं जे काम जे करायचे त्यांचे जे धडपड आहे म्हणजे ती खूप मोठे वाखाणण्याजोगे आहे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आम्ही बघतोय त्या गोष्टीचं की जयसिंगपूरचा इतका विकास, रस्ते, स्ट्रीट लाईट, काय सांगू तुम्हाला, म्हणजे त्यांनी काय केले नाही असं नाही आहे आणि करतायत ते खूप. तर खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल या गोष्टीला आणि तेच आहेत लोकनेते. काम करायची पद्धत फक्त तेच करू शकतात. आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि लोकांनी आत्तापर्यंत त्यांना खूप पाठीशी पण घेतलेलं आहे आणि त्यांना खांद्यावर घेतलेलं आहे. तर सगळे लोक परत ते त्यांच्याशी पाठिंबा राहतील, खूप जोरामध्ये त्यांनी काम करतील. त्यांना आत्मविश्वास त्यांचा वाढेल. माझा सगळ्यांना एक कळकळीची नम्र विनंती आहे सर्वांना की त्यांच्या पाठीशी उभा राहू. त्यांच्याबरोबर असणारे 26 जे नगरसेवकासाठी त्यांच्या ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत त्या सगळ्यांना घेऊन ते काम करतील. ते खूप चांगले चेहरे, नवीन चेहरे, चांगले होतकरू चेहरे त्यांनी दिलेले आहेत. काम करणारे लोकच बघून त्यांनी सगळ्यांना ते तिकीट दिलेले आहेत. प्रत्येक 5 वर्षानंतर हे इलेक्शन येत असतात. जो माणूस काम करतो त्याच्यावर टीका होत असते. त्या माणसानं काम हेच या गोष्टीवर बोलावं. बाकीच्या गोष्टी कुठल्याही गोष्टी विरोध करत असतात, पर्सनल गोष्टीवर विरोध करत असतात. ह्या गोष्टी अजिबात मला तर तात्विकदृष्ट्या मान्य नाही आहे. ज्या माणसानं काम केले त्याच्यावरती दुसरं काही बोलू शकत नाहीत, मग काहीतरी कुठल्या ते टीकास्पद बोलावं, काहीतरी करावं, ह्या गोष्टी अजिबात पटत नाहीत आणि त्या लोकांनी ते करू नयेत. त्यामुळे काम हे कामाबाबतीत बोला, बाकी डेव्हलपमेंट बाबतीत बोला. पर्सनल गोष्टीवर बोललं तर हे एक 4 ते 5 वर्षाचं हे विषय 4-5 दिवसाचं हे असतं, काय असतं, हे इलेक्शन असतं. पण संबंध आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित ठेवूया. चांगल्या कामावर बोलूया, जयसिंगपूर विकासाबाबतीत बोलूया, पर्सनलवर येऊ नये. तुमचं काय मत आहे, तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही स्पष्ट बोला ना. जयसिंगपूरच्या नागरिकसाठी तुम्ही काय करणार आहात, तुमच्या मनातले काय तुमचे एम्स आहेत किंवा तुम्ही पुढं काय त्या बाबतीत पावलं उचलले त्या बाबतीत आपण बोलूया. व्यक्तिगत किंवा ह्या गोष्टीवर येऊ नये ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि या पद्धतीने मी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी आपल्या बाबतीत आपली मतं जी असतील ते स्वतःपुरतं ठेवावीत आणि जयसिंगपूर काय विकासात बोलावं, विकास करण्याबाबतीत तुम्ही बोला, या बाबतीत माझं ठाम मत आहे. धन्यवाद. थँक्यू. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.